हे हाय, कशी आहेस तू? खूप दिवसांनी भेटलीस. हो, मी मस्त आहे. तू कशी आहेस? मी पण मस्त. मग काय करतेस तू? म्हणजे जॉब वगैरे काय करतेस का? नाही, मी फक्त गृहिणी आहे. ओ अच्छा अच्छा, मला वाटलं तू जॉब वगैरे करतेस. नाही नाही, मी घरीच असते. इथंच तर चुकतं आपलं. नमस्कार सखींनो. तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये कुठलीही मी टिप्स किंवा ट्रिक्स सांगणार नाही. हा व्हिडिओ थोडा वेगळा आहे. असं समजा की मी आपल्या दैनंदिन जीवनासाठी काही टिप्स सांगत आहे. सखींनो, आपण खूप काही गोष्टी शिकलेल्या असतो, समजून घेतलेल्या असतात, सहन केलेल्या असतात. खूप काही गोष्टी आपण आपल्या आतच दडपून ठेवलेल्या असतात. आज मला का माहीत नाही, पण माझ्या सर्व सखींशी मनमोकळेपणाने बोलावंसं वाटलं. मला जे वाटतं ते तुमच्याशी शेअर करावंसं वाटलं. तर बघूया माझ्या किती सखींना माझं म्हणणं पटलेलं आहे. जर तुम्हाला पटलं तर मला नक्की कमेंट करून सांगा. सखींनो, आज मी काही अशा गोष्टी सांगणार आहे ज्याने तुमच्या आयुष्यात किंवा तुमच्या विचार करण्यात थोडा तरी फरक पडेल. तर सर्वात पहिली गोष्ट, तुम्ही फक्त एक गृहिणी आहे किंवा हाऊसवाईफ आहे म्हणजे आपण काहीच नाही, आपण काहीच करत नाही, आपण काही कामच करत नाही, आपण तर फक्त गृहिणी आहोत असा विचार करण्याचा सोडून द्या. गृहिणी, हाऊसवाईफ हे कुठल्याही जॉबपेक्षा कमी नाही आहे. घरात सगळ्यात आधी उठते ती गृहिणी. घरात सगळ्यात आधी उठून घरातलं सर्व साफसफाईपासून मुलांचा डब्बा, नाश्ता, जेवण सर्व तुम्ही करत असता. सगळ्यांच्या आवडीनिवडीपासून किचन मॅनेजमेंटपर्यंत सर्व तुम्ही करत असता. मुलांचा अभ्यास, घरातलं रेशन, भाजीपाला, धुणं, भांडी सर्व तुम्ही मॅनेज करत असता. आणि हे सर्व कुठलंही वेतन न घेता, कुठलीही सुट्टी न घेता, कुठल्याही प्रमोशनची अपेक्षा न करता, कुठल्याही इन्क्रिमेंटची अपेक्षा न करता अगदी दररोज आपलं काम जबाबदारीनं आपण करत असतो. मग सांगा, मी फक्त गृहिणी आहे, हाऊसवाईफ आहे असं कसं बोलू शकता? इथून पुढं जर तुम्हाला कोणी हा प्रश्न विचारला तर अगदी अभिमानानं सांगा, मी गृहिणी आहे, मी होममेकर आहे आणि घरातल्या सर्वांची जबाबदारी माझ्यावर आहे. दुसरी गोष्ट, स्वतःसाठी वेळ द्या. सगळ्यांचं सगळं ऐकू येत असतं. मुलांचं अगदी आई आई बोलावणं, कचऱ्याच्या गाडीचा हॉर्न, कुकरची शिट्टी सर्व काही. पण कधी स्वतःच्या मनातलं ऐकू आलं आहे का? कसं येईल? वेळ कुठं आहे स्वतःच्या मनातलं ऐकायला? थोडा वेळ शांत बसा आणि विचार करून पहा, तुम्ही कुठून कुठे आला आहात. स्वतःला तुम्ही किती मागं टाकलं आहे, किती मागं टाकून पुढे आला आहात हे सर्व आठवा. ज्या काही चांगल्या गोष्टी तुमच्या जीवनात घडलेल्या आहेत ते आठवा. शांत चहाचा घोट घ्या. अगदी मस्तपैकी एन्जॉय करा तो चहा. एखादं आवडणारं गाणं ऐका. तुमचे जुने फोटो, व्हिडिओ ते पहा. हेच तर आहे मी टाईम. तिसरी गोष्ट, नाही म्हणायला शिका. घरात सगळ्यांची मनं जपता जपता आपण स्वतःला पूर्णपणे विसरून जातो. आपल्याला स्वतःलाही आवडीनिवडी असू शकतात. स्वतःलासुद्धा वेळ द्यायचा असतो. आपण आपल्या स्वतःचं आरोग्यसुद्धा जपायचं असतं. हे आपण पूर्णपणे विसरूनच जातो. आपण जर त्यांना नाही म्हणलो तर त्यांना काय वाटेल? त्यांना राग आला तर? आपण जर नाही म्हणलं तर त्यांना वाईट वाटलं तर? हे सर्व विचार करून आपण अगदी सर्व गोष्टींसाठी हो म्हणत असतो. काही वेळा स्वतःसाठी नाही म्हणणंसुद्धा खूप गरजेचं आहे. हो, आपल्या जबाबदारीपासून दूर राहायचं नाही, पण 24/7 उपलब्धसुद्धा राहायचं नाही. चौथी गोष्ट, स्वतःला दुसऱ्यांशी कंपेअर करू नका. स्वतःची तुलना दुसऱ्यांबरोबर अजिबात करू नका. कारण सगळ्यांच्या जीवनात वाईट गोष्टी घडून गेलेल्या असतात आणि काहींच्या जीवनात वाईट गोष्टी घडत असतात, पण आपल्याला ते दिसत नाही. आपल्याला जे दिसतं तेच सत्य असतं असं नाही.
आपण यूट्यूबवर खूप काही व्हिडिओज बघतो, ते त्यांचे घर मस्तपैकी ऑर्गनाईज करून दाखवतात. स्वयंपाकघर अगदी मॉड्युलर, किचन अगदी नीटनेटकं एकदम चमकत असतं याप्रमाणे दाखवतात. पण प्रत्येक वेळी सर्वांचं स्वयंपाकघर तसंच स्वच्छ राहील असं नाही आहे. स्वयंपाकघर आहे म्हटल्यावर ते मेसी होणारच आहे. घर आहे तर तिथे पसारासुद्धा होणारच आहे. एकदा भाजीत तिखट मीठ कमी जास्त होणारच आहे. कोणाचंच जीवन परफेक्ट नसतं आणि इम्परफेक्ट जीवनच खूप सुखी जीवन असतं. त्यामुळं स्वतःची तुलना दुसऱ्यांसोबत अजिबात करायला जाऊ नका. 5वी आणि शेवटची गोष्ट, सर्वांना खुश करण्याचा प्रयत्न करत बसू नका. आपण काय केलं तर पुढची व्यक्ती खुश होईल, आपण कसं वागलो तर पुढची व्यक्ती खुश होईल, ह्याचा विचार आपण सतत करत असतो. पण खरं तर आपण कुणालाच पूर्णपणे संतुष्ट नाही करू शकत. आपण दुसऱ्यांना खुश करण्याचा प्रयत्न करण्यामध्ये स्वतः खुश राहायचं मात्र राहूनच जातो. त्यामुळे सगळ्यात आधी तुम्ही स्वतःला खुश ठेवा. तुम्ही स्वतः जर खुश राहिला तर तुम्ही बाकीची सर्व कामे अगदी इझिली मॅनेज करू शकता. त्यामुळं कधीही तुमची फर्स्ट प्रायोरिटी हे तुम्ही स्वतः असली पाहिजे. ह्या गोष्टी तुम्हाला आवडल्या असतील तर नक्की एक लाईक करा. धन्यवाद.